येस. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली आपल्या राज्यसेवेसाठी जी की आपली GS4 ची बॅच आहे, त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला देण्यासाठी ॲक्च्युली हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण बनवतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण GS4 ची स्ट्रॅटेजी वगैरे इतर गोष्टी काही डिस्कस करणार नाहीये. बेसिक असेल की जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर नेमकं बॅचचं स्वरूप कसं असतं आणि नेमकं टायमिंग्स आणि ऍडमिशन कसं घ्यायचं वगैरे याच्या डिटेल्स याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय. जे काही GS4 च्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी असेल, केस स्टडी कशी सोडवायची, किंवा इव्हन काय ते कुठला सिलेबस पॉईंट कसा कव्हर करायचा, याच्याबद्दलचे आपण छोटे छोटे व्हिडिओज ऍक्च्युली काही महिन्यांपूर्वीच बनवलेले आहेत मागच्या बॅचच्या वेळेला. तर त्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊया. तुम्ही ती लिंक काय करू शकता, त्याच्यावरचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जर तुम्हाला सब्जेक्ट मधले डिटेल्स हवे असतील तर इथे आपण फक्त टेक्निकल डिटेल्स जे आहेत त्या बॅचचे ते बोलणार आहोत, कारण तुमचे बरेचसे जे काही आपण म्हणूया फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स असतील ते याच्यामध्ये सॉल्व्ह होऊन जातील. आणि ऍडमिशन घेताना कोऑर्डिनेटर्सला विचारताना मग तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही मिसकम्युनिकेशन किंवा कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी खरं तर हे ऍक्च्युली आपण हे करतोय. ठीक आहे, तर हे तुम्हाला या नोट्स दिल्या जाणार आहेत बॅच साठीच्या. आपल्या बॅचचे ऍडमिशन ऑलरेडी सुरू झालेले आहे. बॅच 5 जानेवारी पासून ऍक्च्युली आधी होती बॅच खरं तर, पण कंबाईनची जी काही प्रिलिम्स आहे तर त्याची डेट चेंज झाल्यामुळे आपण मग त्याच्यामध्ये थोडंसं टाइम टेबल मध्ये आपण ऍडजस्टमेंट केलेलं आहे. GS4 म्हणजे इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडची बॅच आपली असेल. ठीक आहे, तर त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझं इंट्रोडक्शन म्हणजे मी डॉक्टर संकल्प दिलीपराव देशमुख. मी UPSCचे जे काही इंटरव्ह्यूज आहेत तर ते दिलेले आहेत. राज्यसेवेत सॉरी UPSCची काही मेन्स आहे, तर ती इंग्लिशमध्ये पण, म्हणजे इंग्लिशमधून रायटिंग करून पण आणि मराठीमध्ये रायटिंग करून सुद्धा मी सोडलेली आहे. माझा स्वतःचे ऑप्शनल्स PSIR आणि हिस्ट्री हे ऑप्शनल्स माझे त्यावेळेला आधी होते. त्याच्यानंतर मग ते भरपूर पॅटर्न वगैरे चेंज होत गेले. सो जुना पॅटर्न नवीन पॅटर्न जो आहे UPSCचा, त्या दोन्ही आपण या पॅटर्न मध्ये मी परीक्षा दिलेल्या आहेत UPSCच्या, आणि मग इंटरव्ह्यू दिलेले आहेत. इंटरव्ह्यू सुद्धा मी एकदा मराठीमध्ये पण दिला, आणि मग नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये जे काही माझे अटेम्प्ट होते तर त्याच्यामध्ये मी इंग्लिशमध्ये पण इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि सेम विथ मेन्स आपण म्हणूया की मेन्स सुद्धा आपण दोन्ही भाषांमध्ये दिलेली आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचा बेनिफिट म्हणजे हे जे मी सांगतो आहे UPSC मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये देण्याचा, तर त्याचा एक बेनिफिट असं असतो की जी रायटिंग असते, तुमची रायटिंग असेल किंवा चेकिंग असेल, फीडबॅक असेल, तर ते फीडबॅक देताना मला ते जरा थोडंसं एक इझी जातं म्हणा. किंवा अजून एक गोष्ट असू शकते ती म्हणजे समजा तुमचं रायटिंग इंग्लिश मध्ये जास्त चांगलं असू शकेल असं जर वाटत असेल, तर मी तुम्हाला तो डिरेक्टली फीडबॅक देऊ शकेल. आपल्या आताच्याच बॅचला एक दोन विद्यार्थी आहेत की ज्यांना मी डिरेक्टली असं म्हणलं की तुम्ही मराठीमधून लिहिण्यापेक्षा पेपर इंग्लिशमध्ये लिहू शकता, कारण कळून जातं की ते बळबळ इंग्लिशच्या ऐवजी काय करतात, मराठीवरती फोकस करतात. तर जिथे कुठे लँग्वेज चेंज करायची असेल तर तिथं सुद्धा आपण काय करू शकतो, त्या गोष्टींवरती वर्क करू शकतो. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बॅच कशी असेल, म्हणजे कसं घेणार आहोत, तर आपण नेहमीप्रमाणे झूम ऑनलाईन बॅच घेणार आहोत. आता हे झूम ऑनलाईन म्हणल्यानंतर पहिली शंका येईल ती म्हणजे काय, इंटरफेस कसा असेल, तर इंटरफेस असाच असेल जसं आता मी तुम्हाला शिकवतोय. मागे नोट्स असतील माझ्या पाठीमागे, तुमच्याकडे त्याच नोट्स तुमच्या समोर ठेवलेल्या असतील. त्याच्यामधले जे हेडिंग्स असतील तर ते हेडिंग्स मला तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत, किंवा समजा कुठली डायग्राम काढायची आहे तर मी याच्यावरती तुम्हाला ते डायग्राम वगैरे काढून सगळं सांगू शकतो. म्हणजे जसं GS2 ची आता आपली मेन्सची बॅच झाली, त्याच्यामध्ये पण आपण याच इंटरफेसमध्ये डिस्कशन केलेलं होतं. तर तसंच ते डिस्कशन असेल. ज्या जुन्या बॅचेस होत्या ऑब्जेक्टिव्हच्या किंवा याच्या आधी झालेल्या ज्या काही बॅचेस होत्या GS2 मेन्सच्या आधीच्या, तर त्याच्यामध्ये आपण काय स्क्रीन शेअर करायचो आणि मी कोपऱ्यात कुठेतरी दिसायचो. आता मात्र मी अशाला असं तुमच्या समोर इंटरॅक्शन मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर जे नेहमीच असतं आपलं, एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती, रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल नसणं. आता लाईव्ह बॅच आहे तर यासाठीच आहे बेसिकली की तुम्ही ऑन द टोज राहावं, तुम्ही त्या विशिष्ट टाइम पिरियडचा युटिलायझेशन चांगल्या प्रकारे करून घ्यावं. आणि रेकॉर्डिंग्स का नाही, तर समजा रेकॉर्डिंग्स देणार आहे असं असेल, ऑब्व्हियसली तुम्ही सकाळी का उठाल किंवा तुम्ही लेक्चरच का कराल, हा पहिला प्रश्न येतो. की तुम्हाला बेसिकली असं वाटेल की निवांत मिळेल मला लेक्चर, मी नंतर पाहतो. आणि नंतर पाहतो मध्ये ती शिस्त राहत नाही आणि गोष्टी नंतर होत नाहीत. असा आमचा आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यासाठी मग आपण काय केलंय, आतापर्यंत काही गोष्टी कॉम्प्रोमाइज पण केल्या आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याला ती अडचण येते, एखाद्या विद्यार्थीला अडचण येते, वर्किंग असेल वगैरे वगैरे. तर त्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला अडचणी येतात, त्यांना ऍडमिशन घेता येत नाही. त्यांचा रोषही थोडासा ओढवून आम्हाला घ्यावा लागतो. पण मग ठीक आहे, विथ ऑल म्हणजे जे काही फ्लॉज असतील त्या झूम लाईव्ह ऑनलाईनचे, त्यासहित आतापर्यंत आपण खूप गोष्टी खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट केलेल्या आहेत. आणि GS2 च्या बॅचला जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून तुम्ही तो फीडबॅक घेऊ शकता की ते चांगलं वर्कआउट होतं. तर व्हाय ऑनलाईन, ऑन द टोस्ट ठेवण्यासाठी तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ऑफलाईन आणि ऑनलाईन हा जेव्हा मला प्रश्न पडतो किंवा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा मला असं वाटतं की
ऑफलाईनचा काय फायदा असतो तर जो आपण म्हणतो बोर्ड असतो तर तो बोर्ड आणि मग तुमच्यासोबतचे इंटरॅक्शन, ठीक आहे ना, याला आपण महत्व देतो ते ऑफलाईन मध्ये किंवा इव्हन रायटिंगच्या बाबतीमध्ये वगैरे. तर त्या जर गोष्टी आपण ऑनलाईन मध्ये त्याची काळजी घेत असू, फॉर एक्झाम्पल याच इंटरफेस मध्ये मी बोर्डावरती तुम्हाला शिकवतो आहे आणि तुम्हाला रोज रायटिंग करायला आपण देतोय आणि त्याच्यावरती आपण फीडबॅक देतो आहोत समजा की विद्यार्थ्यांना, तर मला असं वाटतं की ते व्यवस्थित होऊ शकतं. आणि डाऊट्सचा विचार कराल तर GS2च्या बॅचच्या बाबतीमध्ये जो अनुभव आहे तोच शेअर करतो की तिथे आपण डाऊटसाठी एक वेगळा चॅनल ओपन करून म्हणजे वेगळा चॅनल म्हणजे आपण ते एक वेगळ्या प्रकारे आपण काय करतो कम्युनिकेशन त्याच्या माध्यमातून करतो. म्हणजे काय होतं की एखादा समजा जो डाऊट आहे त्या डाऊटवरती खूप जास्त चर्चा झाली, तो डाऊट एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्यासाठी किंवा बाकीच्या क्लाससाठी रिलेव्हंट असू शकतो, त्यामुळे इतरांचा वेळ जाणं वगैरे ह्या गोष्टी आपण अवॉइड करतो. लक्षात ठेवा त्यासाठी खरं तर हे ऑनलाईन आहे. आणि सगळ्यात म्हणजे एकदम बेसिक गोष्ट सांगतो की आम्हाला असं वाटतं की सकाळी आपण जेव्हा भेटतो सकाळी 6:15 वगैरे 6:05 वगैरे आपण लेक्चरला येतो, तर हे ऑफलाईन मध्ये तुम्हाला सकाळी 6 वाजता किंवा 6:15 वाजता बोलवणं म्हणजे रोजच्या रोज तुम्ही येणं, तुम्ही रोजच क्लासला हजर राहणं, हे मला थोडंसं काय वाटतं की होणार नाही असं वाटतं आणि त्याच्यामध्ये वेळ पण जाऊ शकतो असं वाटतं. तर त्या गोष्टींचा सगळ्याचा विचार करून आपण काय केलेलं आहे ऑनलाईन ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही हे ध्यानात घ्यायची बाब आहे याच्यामध्ये की तुम्ही 9, 9:15 समजा लायब्ररीला जाता, काही जण 8ला जातात, काही जण 7ला पण जातात. जो तुमचा सकाळचा पिरियड आहे ना 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंतचा, तर त्याच्यामध्ये आपण एक विशिष्ट लेक्चर करून रिकाम होतोय. आणि इव्हिनिंगचा जो पिरियड आहे तुमचा, जो मेसला जाण्याच्या आधीचा पिरियड आहे संध्याकाळी 6:15 ते 8:30 पावणे 9च्या दरम्यानचा, तर त्या दरम्यानचा पिरियड मध्येच आपण लेक्चर घेतो. म्हणजे दोन टायमिंग असे आपण निवडले लेक्चरसाठी की जे थोडेसे म्हणजे जो काही आतापर्यंत आपण म्हणजे अनप्रोडक्टिव्ह एरिया असतो किंवा टायमिंग असतात त्याच्यामध्ये आपण ते लेक्चर्स मुद्दाम कंडक्ट करतो. आणि ऑफिशियल जे काही टायमिंग असतात किंवा ऑफिस ड्युटी असते तर त्यासाठी पण ते सुटेबल असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे सगळं आपण तसं ठरवलेलं आहे. काही जणांना याच्यामध्ये निश्चित अडचणी येऊ शकतात हे मान्य आहे, पण ती सिस्टीम तशीच आहे तर त्या पद्धतीने आपण ते सगळं आतापर्यंत करत आलेलो आहे, ठीक आहे ना. ते व्हाय लाईव्ह तर मला वाटतं की खूप कमी वेळामध्ये खूप जास्त कंटेंट डिलिव्हर करता येऊ शकतो, त्यामुळे आपण आतापर्यंत ते तसं ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट डेली सेशन, सुरुवातीला मे बी पहिल्या दिवशी मे बी एखादा सेशन घेऊ, नंतर मात्र मग रोज 2 सेशन वगैरे असं काहीतरी करायला लागेल. जसं आपली स्पीड असेल, तुमची ग्रास्पिंग असेल, त्याच्यानुसार आपण डेली 1 or 2 सेशन ठरवतो. आपण 2 सेशन पकडा तुम्ही किंवा 15-16 दिवस आपण त्या 2 सेशनच्या झोनमध्ये राहणार आहेत. फक्त काय की जेव्हा तुम्हाला ब्रीदर लागेल एखाद्या गोष्टीसाठी, तर तेव्हा मात्र आपण काय बेसिकली तिथं तुम्हाला तो एखादा सेशन स्किप करतो किंवा सुट्टी देतो. आपण पूर्ण दिवसभर सुट्टी देत नाही, सेशन वाईज आपण सुट्टी देतो. किंवा मग 7 एक दिवस झाल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी, किंवा मग इथिक्सच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं की थेरी पार्ट झाला, मग आता केस स्टडी सुरू होणार आहेत, तर तिथे आपण काय करू शकतो, तुम्हाला एखादा ब्रेक देऊ शकतो. टायमिंग जे आहेत ते मॉर्निंग टायमिंग असतं 6:15 ते पावणे 10 पर्यंतच. मध्ये ब्रेक असतो या सकाळच्या लेक्चर मध्ये. ब्रेक असतो तो कधी 10 ते 12 मिनिटांचा ब्रेक असतो, ठीक आहे. 8:20 किंवा 8:30च्या आजूबाजूला हा ब्रेक असतो, ठीक आहे. आणि इव्हिनिंगचं लेक्चर जे असतं ते संध्याकाळी 6:15 म्हणजे ऑफिसच्या टायमिंगच्या नंतर ते 8:30 पावणे 9 पर्यंत अंदाजा चालतं, ठीक आहे. म्हणजे तो टायमिंग आपण अंदाजा ठरवलाय. हे दोन टायमिंग आपले मॉर्निंग आणि इव्हिनिंग लेक्चरचे असतात. मधला टाइम तुम्हाला इतर गोष्टी करता येतात किंवा तुमची जर ऑफिशियल ड्युटी कुठली असेल तर त्या ड्युटीज तुम्ही करू शकता, ठीक आहे ना. आता या टायमिंग मध्ये ना आपण चेंज करायला जात नाही, कारण काय हे टायमिंग जर आपण सेट ठेवले एकदा, तुमचंही रुटीन लागतं, आपलंही रुटीन लागतं इकडच्या बाजूने, आणि तुम्हाला एक टार्गेट राहते की हा या विशिष्ट पिरियड मध्ये आपण इकडे ऑक्युपाईड असणार आहे, बाकी वेळ तुम्हाला रिकामा असणार. आणि त्याच्यामध्ये फार बदल आपण करायला जात नाही. कधी बदल होऊ शकतो जर आपण विचार केला संडेचा, ठीक आहे ना, आणि सॅटर्डेचा, तर या दिवशी सुट्टी असते. म्हणजे जे ऑफिस वर्किंग किंवा वर्किंग लोक आहेत तर त्यांना याच्यामध्ये सुट्टी असते सॅटर्डे संडेला. तर त्या दिवशी मात्र आपण या टायमिंग मध्ये चेंज करतो किंवा करू शकतो. कशासाठी, तर टायमिंग वाढवण्यासाठी. म्हणजे मे बी 2 सेशनच्या ऐवजी आपण सॅटर्डे संडेला 3-3 सेशन सुद्धा घेऊ शकतो. कारण आपल्याला सिलेबसच्या कव्हरेजनुसार त्या गोष्टी कराव्या लागतात. सो बी रेडी की तुम्ही त्यासाठी पण तयार असलं पाहिजे. ओके, सॅटर्डे संडेच्या त्या गोष्टींसाठी ड्युरेशन किती असतं, तर अराउंड आपली 5 जानेवारीला बॅच सुरू होते, तर 20 जानेवारी पकडा, तिथपर्यंत सहसा चालायला हरकत नाही. सेफ साईड आपण मुद्दाम 16-17 दिवस सांगतो. जर मागच्या GS4चा विचार केला तर ती बॅच बरोबर मला वाटतं 14 का 15 दिवस चालली होती. GS2चा जर विचार केला आत्ताच्या रिसेंटली झालेल्या बॅचचा, तर ती 15 दिवस आणि एक सेशन म्हणजे 15.5 दिवस काहीतरी चालली होती. तर त्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टींचा विचार करू शकता. मध्ये मी म्हणलं तसं हॉलिडे नसतो, पूर्ण सुट्टी नसते, ब्रेक्स असतात. समजा जर तुम्हाला एखादा काय म्हणजे आपण काय कव्हर करायचा आहे, तिथे आपण तुम्हाला काय करतो, एखादा सेशन स्किप करून ब्रेक देतो, असं ठरवलेलं आहे. ओके, तर हे लक्षात राहू देत की हे अंदाज असं असणार आहे.
आणि मग त्याच्यामध्ये नंतर मग तुमची टेस्ट वगैरे त्या गोष्टी असतीलच, ते आपण बोलू नंतर. हे ठीक आहे. हे टीचिंग पिरियड जो आहे तो ठराविक आपण म्हणूया 2 वीक्सचा अराउंड पकडा, किंवा त्याच्यामध्ये 2 एक दिवस एक्स्ट्रा पकडून ठेवा. मी सेफ साईड मुद्दाम सांगतोय, कारण एखादा दिवस काही इकडे तिकडे मागं पुढे झालं तर परत ते अडचण नको. ठीक आहे. नोट्सच्या बाबतीमध्ये काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं खूप जास्त लक्ष द्या व्यवस्थित, की नोट्स ज्या आहेत त्या मराठीवाल्या ज्या नोट्स आहेत त्या बायलिंग्वल ठेवल्यात आपण. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मराठी पण शब्द आहे आणि इंग्लिश पण शब्द आहे. ठीक आहे ना, मुद्दाम बायलिंग्वल ठेवल्यात. कारण काय होतं कधी कधी मराठी मधला शब्द लवकर ग्रास्प होत नाही, तर मग ते थोडंसं इंग्लिश मधल्या जर कीवर्ड्स असतील तुमच्याकडे तर ते तुम्हाला कळायला सोपं जातं. पण मराठीवाल्यांनी मराठी शब्द पाठ करणं गरजेचं आहे. आणि काय, इंग्लिशवाले जे आहेत आपल्या बॅचला असणार आहेत, तर त्यांच्यासाठी इंग्लिश नोट्स पूर्णपणे सेपरेट असतील. म्हणजे असं नाहीये की मराठीमध्येच इंग्लिश टाकून आता तुम्हाला नोट्स दिल्या जातील. मराठीवाल्यांच्या नोट्स पूर्णपणे सेपरेट असतील आणि इंग्लिशवाल्यांच्या नोट्स पूर्णपणे सेपरेट असतील. जे काही टीचिंग आहे, म्हणजे लेक्चर मधलं जे टीचिंग असेल ते मात्र काय असेल की बाबा मराठी म्हणजे बायलिंग्वल असेल. म्हणजे आता आता जसं मी बोलतोय तुम्हाला आणि जे काही नोट्स मध्ये कीवर्ड्स वगैरे येत जातील तसं ते असणार आहे. मला जेव्हा संकल्पना सांगायची आहे एखादी, तर जिथं शब्द इंग्लिशमध्ये सांगायचे आहेत ते इंग्लिशमध्ये असतील, किंवा मराठी इंग्लिश दोन्ही शब्द मला तुम्हाला सांगायला लागतील. सो टीचिंग जी असेल ती मराठी बायलिंग्वल असेल. नोट्स मात्र अजून एकदा सांगतो की मराठी नोट्स वेगळ्या असतील, इंग्लिश नोट्स वेगळ्या असतील. एकदा मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हा इथे आहे. तर हे मराठी नोट्स आहेत आपल्या, कलरफुल नोट्स असतील आपल्या. अ, या नोट्स आहेत आपल्या. या नोट्सचं कव्हर पेज तुम्ही बघितलं पण असेल ऑलरेडी. तर या नोट्स आहेत. या नोट्स मध्ये हे सगळं, आता हे फक्त मराठी आणि इंग्लिश समजा इथं दिलेलं आहे, तर हे मराठी नोट्स आहेत. आता ह्या मराठी नोट्स मध्ये बघा, तुम्ही इथं तुम्हाला दिसेल की आता इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस असं म्हणलंय. मग सिलेबस इथे इंग्लिश मध्ये दिलाय कारण शब्द तुम्हाला कळावेत म्हणून. पण जर तुम्ही बघितलं या नोट्स मध्ये, तर तुम्हाला जे काही पूर्ण डेफिनेशन आहे, इथिक्सची जी काही डेफिनेशन आहे, तर ती तुम्हाला कशी करून दिलेली आहे, आपण पूर्ण मराठीमध्ये दिलेली आहे. ओके. आता ही इमेजेस वगैरे ठीक आहे. हे इमेजेस आपण काय की AI च्या माध्यमातून वगैरे बनवून तुम्हाला त्या जशाला तशा दिल्यात. मराठी मुद्दाम त्याला केलं करत बसलेलो नाहीयेत, कारण हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी गरजेचं आहे. पण हा जो पूर्ण डेटा आहे, तो डेटा मात्र तुम्हाला पूर्णपणे मराठीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, पूर्ण मराठी असेल. हा जो काही डेटा आहे, फक्त आपण काय केलं मुद्दाम, की काही गोष्टींच्या याच्यामध्ये कीवर्ड जे आहेत ते इंग्लिश मध्ये मेन्शन केले आहेत ब्रॅकेटमध्ये. ओके. इथे सुद्धा आता इंग्लिश वाक्य आणि मग लगेच सोबत लगेच मराठी वाक्य असं पण दिलेलं आहे. ओके. हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये, की पूर्णच्या पूर्ण नोट्स ज्या आहेत त्या आपण काय केल्यात, मराठीच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश कीवर्ड्स टाकून तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण मराठी असेल पण मग सोबत इंग्लिश कीवर्ड्स नक्की असतील, कारण त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला आणखी क्लिअर होऊ शकतात. तर ह्या आपल्या मराठीच्या नोट्स आहेत. कुठल्या, इतिक्षा. ओके. पूर्ण कलरफुल नोट्स असतील आणि त्यामुळेच ऍक्च्युली खरं तर तुमच्यापर्यंत नोट्स यायला तर कुरिअर करायला आम्हाला अजून एखादा वीक लागू शकतो. आधी जे काही आपण प्लॅन केलं होतं ते नेहमीप्रमाणेच ब्लॅक अँड व्हाईट किंवा या पद्धतीने आम्ही विचार करत होतो, पण आता त्याला आपण व्यवस्थित अरेंज केलंय परत एकदा, आणि मग काय तुम्हाला त्या नोट्स आपण प्रोव्हाइड करतोय किंवा बुकलेट आपण प्रोव्हाइड करतोय. तर हे तुमच्या नोट्स असतील सगळ्या. ओके. सिलेबस वाईज. ठीक आहे. आता इंग्लिशवाले म्हणजे जे इंग्लिशमध्ये देणारा इंग्लिशमध्ये आपली बॅच करतील ते, तर त्यांच्यासाठी ज्या नोट्स आहेत सेम नोट्स आहेत. ठीक आहे ना, काहीच वेगळं नाही आहे. फक्त त्यांचा जो कंटेंट आहे तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे. त्यांचा हा जो काही कंटेंट आहे तो पूर्ण इंग्लिशमध्ये असेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म गुगल फॉर्म भराल, तर तेव्हा तुम्हाला लँग्वेज चूज करायची आहे की कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला नोट्स हव्या आहेत किंवा तुम्हाला बुकलेट हवं आहे. त्याच्यानुसार तुम्ही ती लँग्वेज चूज करा. तुम्हाला काय पूर्ण इंग्लिश मध्ये सगळं डेटा मिळेल. काय होतं की मागच्या बॅचच्या वेळेला लक्षात आले काही जणांचं असं आहे की सर बायलिंग्वल मधून इंग्लिश मध्ये लिहिणं समजा कदाचित एखाद्या दिवस एखाद्याला अवघड जाऊ शकते किंवा वाटू शकते की सर डिफिकल्ट जाऊ शकतं. तर आपण काय केलं मग मुद्दाम त्यासाठीच खरं तर हे असं ऑप्शन ठेवलेलं आहे की तुम्ही काय करू शकता, प्युअर इंग्लिश मधल्या नोट्स वापरू शकता. हे मी यासाठी मुद्दाम एवढं वेळ सांगतोय, कारण बऱ्याच वेळेला याचं कन्फ्युजन असतं की नोट्स कशा आहेत, फक्त मराठी आहेत मग त्याच्यात इंग्लिश कीवर्ड्स आहेत का, तर नाही, मराठीच्या नोट्स वेगळ्या आहेत, इंग्लिशच्या नोट्स वेगळ्या आहेत, हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे मटेरियल आपल्याकडून क्लास सोबत कुठलं दिलं जातं, तर आता म्हणल्याप्रमाणे तुम्ही जी लँग्वेज चूज कराल त्याच्यातलं एक म्हणजे काय, समजा मी मराठी चूज केली तर मला मराठी बुकलेट मिळेल, जर मी इंग्लिश चूज केली तर मला इंग्लिश बुकलेट मिळेल. कृपा करून म्हणजे एक लक्षात ठेवा की दोन्ही बुकलेट म्हणजे मराठी पण बुकलेट आणि इंग्लिश पण बुकलेट देता येणार नाही ऑब्व्हियसली, कारण मग ते लॉजिस्टिकली आणि सगळ्याच अँगलनी गडबड होऊ शकतो. तुम्ही तुमची लँग्वेज चूज करा फॉर्म भरताना आणि त्यानुसार तुम्ही काय करा,
जो काही तुम्हाला नोट्स पाहिजेत, इंग्लिश नोट मधल्या पाहिजेत प्युअरली का मराठीवाल्या पाहिजे, तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. हे काय मग आपल्या क्लास सोबत आपण काय करणार आहोत, ते बुकलेट देणार आहोत. कोणतं हार्ड कॉपीचं बुकलेट देणार, सॉफ्ट कॉपी आपण या नोट्सची देणार नाही. हे यासाठी की GS2 ला बॅच खूप लवकर सुरू करायची होती, तर त्यावेळेला काही जणांना आपण सॉफ्ट कॉपी पण प्रोव्हाइड केली होती. या बॅचला आपल्याला आपण सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करणार नाहीयेत, कारण ते ऑलमोस्ट बुक मध्ये कन्वर्ट त्याचं आता कन्व्हर्जन झालेलं आहे. ठीक आहे. बुक आपलं जे असेल, कुठलं बुकलेट जे असेल आपलं इथिक्सचं, तर ते अराउंड 200 किंवा 210 पेजेस असेल असं पकडा. त्याच्यामध्ये आपण कन्साइज करून सगळा तुम्हाला तो डेटा दिलेला आहे. सगळे सिलेबस पॉईंट आपण दिलेले आहेत. जे काही बाकी मटेरियल आहे, म्हणजे युपीएससीचे पीवायक्यूज असतील आतापर्यंत येऊन गेलेले, कारण अजून राज्यसेवेचे इथिक्सचे पीवायक्यूज आपल्याकडे नाही आहेत. ठीक आहे ना. तर युपीएससीचे पीवायक्यूज असतील किंवा मग आपलं वर्कबुक असेल, आपण वर्कबुक तुम्हाला डेली काय करतो, शेड्यूल मध्ये सोडवायला लावतो. तर ते मात्र आपण काय करणार, तुम्हाला सॉफ्ट कॉपी दिली जाईल. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ती प्रिंट करायची आहे. ओके. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही आपण म्हणतोय सॉफ्ट कॉपी मध्ये, आपण काय म्हणतोय, तुम्हाला पीवायक्यू ची सॉफ्ट कॉपी दिली जाईल, पहिली तर एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वर्कबुक एक दिलं जाईल. वर्कबुक म्हणजे काय, तर क्वेश्चन दिलेले असतात आणि ते तुम्हाला काय करायचे असतात, त्या त्या सिलेबस नुसार भरत जायचं असतं. ठीक आहे. आता हे आहे काय ते डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स वर्कबुक आहे. समजा याच्यामध्ये क्वेश्चन दिलाय, आता हा 2 मार्कर पण येतो आपल्याला कशामध्ये, इथिक्स मध्ये. तर या 2 मार्करसाठी एक विशिष्ट जागा सोडली मुद्दाम तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, वर्कबुक फिलअप करत जायचं आहे. आता एक महत्वाचा प्रश्न की आता काही जणांनी मागे पण इथिक्सची बॅच केलेली आहे, तर त्यांना असा प्रश्न असेल की सर वर्कबुक सेम असेल का. तर 100% सेम कधीच असत नाही, कारण आपल्या बॅचचा एक कायमचा एक ठरलेल्या गोष्टी असतात की आपण प्रत्येक बॅच मध्ये इव्हॉल्व्ह होत जातो, मॉडिफाय करत जातो गोष्टी. सो सेम टू सेम वर्कबुक ऑब्व्हियसली असणार नाहीये, त्याच्यामध्ये चेंजेस असतील. ठीक आहे ना. केस स्टडी तरी नक्कीच चेंज होतील, कारण ज्या काही केस स्टडी आधी आपण केलेल्या आहेत त्याच केस स्टडीज आता म्हणजे मागच्या बॅचला केल्या, त्याच केस स्टडीज अशाला तसं येण्याचं काही कारण नसतं. लक्षात ठेवा. आपण काय करणार बेसिकली मग ज्या काही केस स्टडीज आहेत तर त्याच्यामध्ये आपण बदल नक्कीच करायचा विचार करत आहोत. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे, आता आता एक लक्षात घ्या, म्हणजे हा एक क्वेश्चन असू शकतो की ह्या ब्लँक पेपरवरती लिहायचं का रुल्ड पेजेसवरती लिहायचं. तर आपण काय करणार या इथिक्सच्या बॅचला, की जे समजा ज्यांना प्युअरली युपीएससी करायचं आहे त्यांच्यासाठी आपण हे असं वर्कबुक देऊ, म्हणजे सॉफ्ट कॉपी देऊ. हार्ड कॉपी नाही, पुन्हा सांगतो, सॉफ्ट कॉपी आपण देऊ, की ज्याच्यामध्ये ब्लँक काय असतील, पेजेस असतील, त्याच्यामध्ये तुम्ही सोडवू शकता. आणि जे एमपीएससी साठी तयारी करतायत, समजा त्यांना असं आहे की बाबा आम्हाला कशावरती, रूल्ड पेजेसवरती तयारी करायची आहे, तर हे हे अशा प्रकारे रूल्ड पेजेस असतात. अंदाजे तुमचे हे जर तुम्ही रकाने बघितले बॉक्सेस, तर हे 27 बॉक्सेस असतात. म्हणजे जर आयोगाचा विचार केला तर हे टोटल 27 बॉक्सेस असतात. त्या 27 बॉक्सेसच्या रूल्ड पेजेसमध्ये तुम्हाला हे लिहायचं असतं. तर तुम्हाला जे प्युअर एमपीएससी ची तयारी करणार आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय करणार, मग रूल्ड पेजेसवरती आधारित आपण इथिक्सचं बुकलेट तयार करणार आणि त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सोडवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही युपीएससी करत असाल तर मग तुम्हाला हे असं बुकलेट डाउनलोड करून प्रिंट करता येईल, किंवा तुम्ही एमपीएससी प्युअरली करत असाल तर तुम्ही असं बुकलेट पण काय करू शकता, डाउनलोड करून प्रिंट आउट करू शकता. आता हे काय आहे ना की जे काही आता मध्यंतरी एमपीएससीची एक्झाम झाली असेल किंवा इतर काही ज्या काही एमपीएससीच्या मेन्सच्या एक्झाम झाल्या असेल, तर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं पण बुकलेट आहे. सो तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कशावरती प्रॅक्टिस करायची आहे, त्यानुसार ते आपण ठरवता येतं. पण मग आपण काय करणार आहे, जागा मुद्दाम लिमिटेडच ठेवणार आहे, कारण काय होतं, जर जागा जास्त दिली ना, आता तुम्ही कसंही मग काय ते वर्ड लिमिट क्रॉस करायला लागतं म्हणा, किंवा तुम्ही एकाच प्रश्नावरती खूप वेळ पण लावू शकता, तसं आपण करणार नाही. ठीक आहे ना. इथे आपण काय करणार, तुम्हाला असं जरी पेज दिलं तरी आपण मुद्दाम तुम्हाला जागा मर्यादित करूनच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट असेल त्याच्यामधला, तुम्हाला एक सेपरेट चॅनल तयार केलं जाईल तुमचं बॅच साठीचं. त्याच्यामुळे तुम्हाला 3 जानेवारीच्या आसपास किंवा 2 जानेवारीच्या आसपास तुम्हाला ऍड करण्यात येईल. त्याच्यानुसार तुम्ही रेडी राहायचं आहे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग मग ऑनलाईन मध्ये कशी करतो, तर आता GS2च्या बॅचला पण माहिती आहे, GS4च्या पण बॅचला माहिती आहे, जी काही सगळी आन्सर रायटिंग आहे आपल्या या बॅचची, ती आपण शक्यतो शक्यतो म्हणण्यापेक्षा आपण रोजच तुम्हाला आन्सर रायटिंग करायला लावतोय. कारण वर्कबुक दिलेलं आहे, तर ते वर्कबुक तुम्हाला रोजच्या रोज सबमिट करायचंय कम्प्लीट करून. तुम्ही जेवढं इन्थुझियास्टिकली ते फिलअप कराल, जेवढं तुम्ही आपल्याकडून फीडबॅक घेण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही जेवढं माझ्या मागे लागून ते सगळं करून घ्याल, तेवढं त्याच्यामध्ये बेनिफिट राहतो. तुम्ही सॉल्व्हच नाही केलं, 4-5 दिवसांनी तुम्ही सबमिट केलं, तर ऑब्व्हियसली तुम्ही मागे पडाल इतरांपेक्षा, आणि ते होतं. जर एकदा मागे पडायला लागलं तर तुम्ही मागे पडत राहता. म्हणजे वर्किंग आहे त्यांच्यासाठी सांगेल की जो काही थोडासा वेळ तुम्हाला ऑफिसमध्ये वगैरे जेव्हा केव्हा मिळतो, आणि लक्षात घ्या, म्हणजे जर तुम्ही विचार केला वर्कबुकचा, तर वर्कबुक समजा 200 पानं असते. ठीक आहे ना. तर 200 पानं 15 दिवस, असं जर तुम्ही विचार केला, काय होणार आहे, तसं बघायला गेलं तर मला असं वाटतं की रोज 2 पानं सुद्धा येणार नाहीये तुमच्या वाट्याला लिखाणाला. याचा अर्थ तुम्ही तेवढं जरी लिखाण करत गेला सोबत, तर अल्टिमेटली जेव्हा बॅच संपते तेव्हा तुमचे 200 किंवा 300, जर तुम्ही नोट मेकिंग म्हणा, किंवा आपण रॅन्डमली दिलेले काय ते याच्यामध्ये बॅच मध्ये दिलेले क्वेश्चन म्हणा, तर याचा सगळ्याचा विचार केला तर तुम्ही त्या 15 दिवसामध्ये 300 पानं आरामात लिहून बाजूला निघता. म्हणजे
ते पण तुमचं रायटिंग होतं. जर आत्ताच्या बॅचचा विचार केला तर त्यांनी वर्कबुक ऑलमोस्ट कंप्लीट केलेत आणि ते वर्कबुक कंप्लीट करण्यासाठी आपण त्यांना इन्सेंटिव्हाइज पण केलेलं आहे, की बाबा जर तुम्ही वर्कबुक कंप्लीट करताय तर दॅट्स अ गुड थिंग. म्हणजे तुम्ही जर GS2च्या बॅचचा विचार केला तर ज्यांनी कुणी वर्कबुक कंप्लीट केलं आणि पेपर पण सोडवला, आपली फायनल टेस्ट सोडल्या, तर त्यांनी ऑलमोस्ट 300 पान ऑलरेडी लिहून झाले आहेत त्यांचे. आणि 300 पानं लिहिणं म्हणजे जवळपास मला वाटतं 50 गुण दिले तर 50चा जर पेपर असेल 50 पेजेसचा, तर तुमचे 6 पेपर सोडून होतात 15-16 दिवसांमध्ये किंवा 18 दिवसांमध्ये. तर ही गोष्ट अशी होत नाही, आपण ठरवून होत नाही. तर त्या फ्लो मध्ये होऊ शकते, त्याच्यानुसार तुम्ही त्याचा विचार करू शकता. ओके. त्यानंतर हे रायटिंग प्रॅक्टिस त्या पद्धतीने असेल. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्ही वर्कबुक सोडवायचं आणि ते सबमिट करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये स्कॅन PDF मध्ये. एक फुल लेंथ टेस्ट होते शेवटी तुमची, ज्याची चेकिंग आणि आपण रिव्ह्यू करतो. फायनलिटी ती टेस्ट होते. बाकी मग तुम्हाला बॅच सुरू असताना हे वर्कबुकचं रायटिंग वगैरे चालू असतं. टेस्टचं जर म्हणाल तर मी तुम्हाला इथे दाखवतो मुद्दाम, की आता हा टेस्ट पेपर होता आपला GS2चा. तर याच्यामध्ये काय मग समजा आता हे आपला ठीक आहे ना, विद्यार्थिनीचा आपला पेपर आहे. तर मग आपण हा पेपर त्यांनी आपल्याला सबमिट केलेला आहे. ऑफलाईन मध्ये दिलेला पेपर आहे त्यांनी हा. ऑनलाईन पण तुम्ही देऊ शकता पेपर आणि तो सबमिट करू शकता. समजा आता त्यांनी इथे मॅप वगैरे काढलेला आहे, त्याच्यानुसार आपण काय करणार मग, की त्यांना मार्क अलॉट करणार आहोत. ओके. ओके, जे काही मार्क असतील त्यांचे अलॉट करणार आहोत. आणि मग शेवटी आता हे ऑफलाईन मध्ये फीडबॅक देणं पेपरला, जर तुम्ही ऑफलाईन टेस्ट दिली तर त्या ऑफलाईन मध्ये हे सगळं लिहिणं सोपं आहे. तो आपण इथं त्यांना फीडबॅक पण त्याच्यामध्ये देऊ शकतो व्यवस्थित. ओके. जे ऑनलाईन मध्ये देतात त्यांना आपण पेपर ऑब्व्हियसली म्हणजे टेस्ट ऑनलाईन जे देतात आणि PDF सबमिट करतात, ते पण ऑप्शन असतो शेवटचा. तर त्याच्यामध्ये पण आपण काय करतो, मार्क्स वगैरे देतो. आणि जर तुम्हाला त्याच्यावरती डाऊट असतील आणि तुम्ही जर डाऊट विचारले की नेमकं काय कमी पडते वगैरे, ऑब्व्हियसली आपण त्याच्यामध्ये तो फीडबॅक पण आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. सो त्यासाठी पण तुम्हाला रेडी राहायचं. आणि हे मी यासाठी पण दाखवतोय पेपर, की खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. जर रायटिंग बघितली तुम्ही, आपण खरं तर चॅनलला पण शेअर केलेलं आहे, तर जर रायटिंग बघितली तर हे जे आहे की तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये इव्हन IR मॅपिंग वगैरे सुरू करू शकणं, काढू शकणं, त्याच्यानुसार तुम्ही काही गोष्टी दाखवू शकणं, दॅट्स अ गुड थिंग. म्हणजे जर असं करू शकत असाल तुम्ही ऍक्च्युअल पेपरमध्ये टेस्टमध्ये, तर हा तुमच्यावरती चांगला एक प्रकारे होणारा परिणाम असू शकतो. किंवा तुम्ही किती फायदा करून घेता त्याच्यावरती हे सगळं असणार आहे. किंवा अजून एक पेपर आहे आपल्याकडे, हा हा पण एक पेपर आहे. तर आता हा इंग्रजी पेपर आहे, पण मराठी पण आहे. आता माझ्याकडे PDF नसेल आता इमिजिएटली, पण हे मग मॅपिंग, त्याच्यानुसार स्ट्रिंग ऑफ पर्ल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. ओके. तर तुम्ही आता या टेस्टला पण मग आपण परत एकदा एक करू शकतो. कुठल्या या GS4च्या टेस्टला, की पुन्हा एकदा, की ज्यांना प्युअर MPSC करायचं त्यांच्यासाठी रुल्ड पेजेस असतील, ज्यांना UPSC करायचं त्यांना काय आपण ब्लँक पेपर पण देऊ शकतो. ते काही त्याची काही अडचण नाही. ते आपण त्या वेळेला हे करू शकतो. तुम्हाला ती PDF दिली तरी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी डाउनलोड करून करू शकता. ओके. त्याच्यानंतर मग चेकिंग आणि रिव्ह्यू झालं. डाऊट सॉल्व्हिंग आपण एक सेपरेट टेलिग्राम ID तुम्हाला देतो, त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स जे आहेत मेसेजमध्ये, ऑडिओमध्ये, किंवा मग मी पण तुम्हाला ऑडिओमध्ये वगैरे सुद्धा तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो, किंवा तुम्हाला मी रिप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर हा हे सगळ्यात महत्वाचा पार्ट, की बॅच मध्ये काय कव्हर केलं जाणार आहे आणि काय कव्हर केलं जाणार नाही, असा एक प्रश्न बऱ्याच जणांना असतो. तर लक्षात घ्या, जे काही सिलेबस असेल, ठीक आहे ना, म्हणजे हा एक फार आवडीचा प्रश्न असतो आपल्या सगळ्यांसाठी, सिलेबस जो असेल तो 100% कव्हर होणार, ठीक आहे ना, हा एक प्रश्न असतो. लक्षात घ्या, म्हणजे आता 100% कशाला म्हणायचं, हा गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. आता जे काही GS2चं जर तुम्ही लेक्चरचं स्वरूप बघितलं किंवा आधीच्या GS4च्या बॅचचं जर स्वरूप बघितलं, तर सगळा सिलेबस आपण कव्हर केलेलाच आहे आणि करतो, आपण सिलेबस कव्हर करतो. तर काय आहे बघा, की मी हे यासाठी सांगतोय क्लिअर कट, की काही गोष्टी आता फॉर एक्झाम्पल GS4च्या मधल्या काही गोष्टी आहेत, थिंकर्स आहेत तुम्हाला. तर आतापर्यंत तरी UPSCचा जर तुम्ही PYQचा विचार केला, तर सेपरेट थिंकर चे विचार जे आहेत ना, ठीक आहे, ते आतापर्यंत कधीच विचारण्यात आले नाहीत, की प्लुटो काय म्हणतो, प्लेटो काय म्हणतो, अरिस्टॉटल काय म्हणतो, असे सेपरेटली विचार वगैरे विचारलेले नाही आहेत त्यांनी. ठीक आहे ना. ते काय करतील, तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं स्टेटमेंट देतील. ठीक आहे ना. स्वामी विवेकानंदांचं एखादं स्टेटमेंट देतील कशाबद्दल, करेज बद्दल, ओके, किंवा आपण म्हणूया पर्सिवरन्स बद्दल. ठीक आहे, स्टेटमेंट देतील आणि ते स्टेटमेंट तुम्हाला त्याचा अर्थ सांगायला सांगतील. असं नाहीये की ते स्टेटमेंट कुणाचं हे ओळखायचंय किंवा स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसारच तुम्हाला ते स्टेटमेंट लिहायचंय. तुम्हाला त्या स्टेटमेंटचं तुमचं जे इंटरप्रिटेशन आहे ते लिहायला कुठपर्यंत सांगितलेलं आहे. ओके. तर मग हे आपण करणार, की अर्थ लावणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं वगैरे, हे आपण गोष्टी करूया. पण समजा आपल्याला काय करायचं, की समाजसुधारकांचे विचार करायचे आहेत, तर मग लक्षात घ्या, तिथं तो पाठांतराचा पार्ट येईल. तो पार्ट मात्र काय करायला लागेल तुम्हाला, काय करायला काही हेडिंग्स पाठ करायला लागतील. फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समजा विचार असतील, तर मी विचार तुम्हाला इन जनरल सांगणार आहे,
पण त्याच्यामध्ये ऍडिशन जे आहे, समजा तुम्हाला काय त्याच्यावरती काय ते अजून 4-5 पॉइंटर्स एक्स्ट्रा काढायचे आहेत, तर त्याच्या ऍडिशन किंवा आपण म्हणूया जास्त जे काही आपण म्हणूया डेटा आहे, तर तो तुम्हाला हिस्ट्रीनुसार, जसं समाजसुधारकांबद्दल तुम्ही अभ्यास करता, मग ते आपण म्हणूया सावित्रीबाई फुलेंचा असेल, महात्मा फुलेंचा असेल, यांच्याबद्दलचा पण जो काही आपण म्हणूया डेटा वगैरे असेल, तर डेटा ओरिएंटेड गोष्टी समाजसुधारकांच्या वगैरे त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये करायला लागतील. कारण काय म्हणजे युपीएससीचा पॅटर्न नाही येतो. समजा एमपीएससीने आपल्याला तसा प्रश्न विचारला, ठीक आहे ना, स्पेसिफिकली, तर मग ठीक आहे. सावित्रीबाई फुलेंचे जर विचार विचारले, तर तुम्ही विचारांबद्दल तुम्हाला एक 5-7 तुमच्याकडे हेडिंग व्यवस्थित असतील, तर तुम्ही उत्तर लिहू शकता. पण तुम्हाला काही स्पेसिफिक्स पाहिजे असतील, तर त्या गोष्टी मात्र तुमच्या लेवलवरती त्या तुम्हाला ऍड करता येतात. एवढंच फक्त काय असेल, डिफरन्शिएशन असेल. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक अजून एक डाऊट असेल की बाबा केस स्टडी, हे ना, केस स्टडी, तर हे तर असणारच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा जो पार्ट आहे केस स्टडीचा, हा तर असायलाच पाहिजे. मग त्याशिवाय ती इथिक्सची बॅचच असू शकत नाही. केस स्टडी हा पार्ट असेल. मागच्या बॅचला काय झालं होतं ते सांगतो. अंदाजा आपण म्हणूया की 10 डेज साठी तुम्हाला थिअरी करायला लागते, आणि नंतर तुम्हाला 5 किंवा 4 दिवस जे आहेत तुम्हाला केस स्टडीज साठी मिळतात, असा अंदाजा होतो. किंवा 9-5 9-4 असं ते तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मिळतं. हे यासाठी सांगतोय की तुम्हाला वाटेल की मग 10 दिवस थिअरी आणि काय ते केस स्टडी 5 दिवस. लक्षात ठेवा, थिअरी करता याचा अर्थ तुम्ही केस स्टडी करत असता. कारण थिअरी केल्याशिवाय तुम्हाला केस स्टडी मध्ये कुठले कीवर्ड्स वापरायचे, कुठल्या कुठल्या अँगलने विचार करायचा, ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल, थिअरीमध्ये इथिकल डिलेमा, ठीक आहे ना, म्हणजे जे काही नैतिक द्वंद्व असतं, इथिकल डिलेमा, हे नैतिक द्वंद्व असतं, ह्याची थिअरी तुम्ही जेव्हा करता, त्याच्यावरतीच तुम्हाला केस स्टडीज विचारले जातात. मग ह्या केस स्टडीज जर तुम्हाला व्यवस्थित लिहायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे इथिकल डिलेमा जे आहेत ते समजले पाहिजेत. लक्षात ठेवा. तर मग तुम्ही काय करू शकता, हे चांगल्या प्रकारे काय म्हणूया आपण, एक प्रकारे उत्तर लिहू शकतो केस स्टडीचं. लक्षात ठेवा. म्हणजे काय, जरी आपण थेरी करत असलो तरी तुम्ही त्यावेळेला केस स्टडीचा अभ्यास करत असता. पण मग काय, केस स्टडीचे आपण सेपरेट सेशन घेणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. ते वर्कबुक मध्ये आपण जेवढ्या केस स्टडी तुम्हाला देणार, त्याच्यामध्ये मागच्या वेळेस पण आपण तसं केलं होतं, तर तेवढ्या आपण केस स्टडीज काय करणार आहोत, तुमच्याकडून डिस्कस करून घेणार. एक जनरलाइज आपण सेशन जो असतो तो पण आपण घेणारच, आणि मग नंतर स्पेसिफिक ज्या केस स्टडी आहेत त्याच्याबद्दलचं पण आपण डिस्कशन घेणार आहोत. ठीक आहे ना. व्हॉट विल नॉट बी कव्हर्ड, जर तुम्ही तसं मला विचारलं, तर काय, डेटा ओरिएंटेड जो पार्ट आहे, जो व्हॅल्युएशन करावा लागतो, त्याच्यावरती मी फार तुम्हाला काही सांगत गोष्टी बसणार नाही. किंवा काय, जो पाठांतराचा पार्ट आहे, ठीक आहे ना, कारण आता हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. हे म्हणजे ऑब्जेक्टिव्हला पाठांतर भरपूर करून घेतलं आपण, पण आता डिस्क्रिप्टिव्ह चार्ज मध्ये पाठांतराचा जो पार्ट आहे तुमच्याकडे हेडिंग पाठ करणं, सबहेडिंग पाठ करणं, ठीक आहे ना, काय ते त्याच्यामधले उदाहरणं वगैरे पाठ करणं, ठीक आहे ना, ते डिस्कस करूया आपण. पण काय, पाठांतराचं पार्ट आणि आपण म्हणूया स्पेसिफिक जर डेटा ओरिएंटेड विचारलं, थिंकर्सचा वगैरे जर पार्ट मध्ये डेटा विचार केला, थिंकर्सचे एक्सप्लेनेशन आणि विचार त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पुन्हा सांगतो, पण जे काही प्युअर डेटा ओरिएंटेड गोष्टी असतात त्या मात्र काय आहेत, त्या, आणि खरं तर ऍक्च्युअली तेवढ्या लागत पण नाही, त्याच्यामध्ये त्या बसत नाहीत. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर प्रोसेस फॉर ऍडमिशन, हे बेसिक आहे, खूप जास्त महत्वाचा. तुम्हाला आपल्या नंबरवरती कॉल करून काय करायचं, पेमेंट डिटेल्स घ्यायचे आहेत. 2 गुगल फॉर्म्स आहेत बेसिकली. लक्षात ठेवा, एक ऑफिसचा फॉर्म आहे, वेगळा आहे ऑफिस म्हणजे फॉर्म, आणि कुरिअरचा आहे. जे पुण्यामध्ये असतील त्यांनी ऑफिस फॉर्म भरा. ऑफिस मधून नंतर आपलं काय करा, नोट्स कलेक्ट करा. ज्यांना कुरिअर हवं असेल, ठीक आहे ना, म्हणजे बाहेर गावी असेल पुण्याच्या, त्यांनी काय करा की एक प्रकारे जो आपण म्हणूया कुरिअरचा जो फॉर्म आहे गुगल फॉर्म, तो भरा. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला काही बेसिक डिटेल्स लागणार आहेत, नाव, तुमचं टेलिग्राम आयडी वगैरे द्या आम्हाला, कारण आम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला अडचण नाही झाली पाहिजे, किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करताना अडचण नाही झाली पाहिजे. तुमचा व्हॉट्सअपचा आयडी असेल, किंवा व्हॉट्सअप नंबर असेल, किंवा फोन नंबर असेल, एक्स्ट्रा एखादा नंबर दिला तर बरं होईल. म्हणजे त्याच्यामुळे काय, आम्हाला ते बरं पडेल तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं करत असताना, म्हणजे हा फॉर्म भरत असताना, तुम्हाला तुमच्या नोट्सची लँग्वेज व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. कारण जर तुम्ही मराठी सिलेक्ट केली तर मराठी नोट्स मिळणार आहे, आणि जर तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केली तर तुम्हाला इंग्लिशच नोट्स मिळणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि काय, तुम्ही समजा कॉल करताय, गुगल फॉर्म घेताय, तो भरताय, पेमेंट स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करताय, तर ते तुमच्याकडे काय होऊन जाईल, म्हणजे तुमचा डेटा जो आहे तो आमच्याकडे येऊन जाईल. काही वाटलं तर आमच्याकडून तुम्हाला कॉल पण येऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी लोक काय त्या कुरिअर ऍडमिशन साठी फॉर्म भरणार त्यांना सांगणं की आपण काय करणार आहोत, तुमच्यापर्यंत या माध्यमातून, त्याला आम्ही फास्ट कार्गो पण आपण म्हणतो, फास्ट कार्गो सर्व्हिस, ट्रॅव्हल्स जे आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात ते फास्ट कार्गोची. कारण हे याच्यामुळे काय होतं ना, वेळेत पोहोचतं. लक्षात ठेवा. जर बाकीच्या याचा विचार केला, म्हणजे जर काय म्हणूया आपण कुरिअर मोडेलिटीचा विचार केला, तर तिथं आमचा असा एक्सपिरियन्स आहे की काही वेळेला काय होतं ना, कुरिअर अडतं, काहीतरी प्रॉब्लेम येतात, सुट्टी असते वगैरे, बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्यामुळं जो मोड ऑफ कुरिअर आहे, किंवा जो मोड ऑफ आपण म्हणूया तुम्हाला ट्रान्सपोर्ट असेल, तो ट्रॅव्हल्स नुसार असेल, किंवा फास्ट कार्गो. आता फास्ट कार्गो म्हणजे सुद्धा ऍक्च्युअली ट्रॅव्हल्सच्या माध्यमातूनच तुम्हाला काय करतात,
ते बुकलेट जे आहे किंवा पार्सल जे आहे ते पोहोचवतात. तुम्हाला काय ते ऑफिसमध्ये जाऊन तिथे कलेक्ट करायला लागेल. त्यानुसार तुम्हाला ते सगळं द्यायचं आहे. तसं आपण त्या फॉर्ममध्ये सगळं मेन्शन केलं व्यवस्थित. ते तुम्ही म्हणजे फॉर्म व्यवस्थित वाचून भरा. हे आत्ताच परत एकदा क्लिअर करतो, की या माध्यमातून आपण कुरिअर किंवा फास्ट कार्गोच्या माध्यमातून ते लवकर पण येतं. म्हणजे आज पाठवलं तर 2 दिवसात तुम्हाला मिळून पण जायला पाहिजे. अशा पद्धतीने हे सगळं असणार आहे. ओके. याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर मग तुम्ही काय करू शकता? कम्युनिकेशन कोऑर्डिनेटरशी किंवा आपल्या स्टाफशी करू शकता. त्याच्यानुसार हे करा. पण तिथं काही कन्फ्युजन नको म्हणून आधीच सांगतोय. या माध्यमातून आपण तुम्हाला काय सगळं पाठवणार आहोत किंवा फास्ट कार्गो. फास्ट कार्गो म्हणजेच ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून किंवा पार्सल सेवा जी असते ती. कारण इतर ज्या मॉडेलिटीज आहेत त्याच्याबद्दलचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो असा आहे की बऱ्याच वेळा ते पोहोचत नाही आणि मग तुमच्या पहिल्या 2 लेक्चरमध्ये वगैरे जर एकदा बुडालं सगळं तर गडबड होऊ शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर उशीर होतो आहे, ठीक आहे ना, उशिरा घेतलं वगैरे, तर त्यामुळे जे काही अडचणी येतील, फॉर एक्झाम्पल आपण तुम्ही कदाचित सॉफ्ट कॉपी म्हणाल किंवा मग काय लेक्चर रेकॉर्डिंग म्हणाल, तर तशा भानगडीत पडू नका किंवा ते आम्हाला इंडिव्हिज्युअली प्रोव्हाइड करणं खूप अवघड जातं, लक्षात ठेवा. म्हणजे लिमिटेशन्स आहेत म्हणूनच म्हणतो की आधीच सांगून टाकतो की जमत नाही त्या गोष्टी. सो तुम्ही त्या गोष्टी कॅटेगोरिकली पाळा आणि भरपूर दिवस आहेत ऍडमिशनसाठी तुमच्याकडे. सो तुम्ही त्या अँगलनी काय करू शकता, आधीच सगळ्या गोष्टी ठरवू शकता. म्हणजे इव्हन सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट वगैरे सुद्धा, की ऍडमिशन बद्दल तुम्ही डिसिजन आधी घेतला असेल तर मग तशी काही अडचण येत नाही. ऐन वेळेला घेतलं तर थोडीशी अडचण येऊ शकते, पण इट्स ओके. म्हणजे काही मेजर इश्यू नसावा. तर हे आहे सगळं मग डिटेल्स बॅचचे. तर या बॅचच्या डिटेल्स नुसार हे तुम्हाला सगळं करायचंय. पुन्हा एकदा सांगतो, महत्वाच्या गोष्टी, लँग्वेज व्यवस्थित निवडा, ठीक आहे, नोट्सची. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुरिअर जर तुम्हाला हवं असेल तर कुरिअरचाच फॉर्म भरा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुरिअर जेव्हा फॉर्म भरता आहात तेव्हा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणचं जे काही किंवा तुम्ही जिथं कुठे आहात तिथं तुमच्याकडे जे काही फास्ट कार्गोनी आम्ही पोचवू शकतो तिथला आम्हाला काय लागेल, तुमचा एक ऍड्रेस किंवा पत्ता लागेल. कारण इतर ज्या मॉडेलिटीज आहेत, ज्या नेहमीच्या कुरिअरच्या इतर कुरिअरच्या मॉडेलिटीज, त्या आम्हाला काय करता येणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायला अवघड जाऊ शकतं. सो फास्ट कार्गोसाठी जे काही लागेल त्यानुसार तुम्हाला तो सगळा डेटा द्यायचा आहे. आणि ह्या जे काही आपण म्हणूया, हा जो काही व्हिडिओ असेल आता युट्यूबला पडला किंवा टेलिग्रामला पडला, तर त्याच्या खाली नक्कीच तुम्हाला फोन नंबर असतील सगळे आणि जे काही लिंक असतील, ज्या काय म्हणूया आपण आतापर्यंतच्या आधीच्या व्हिडिओच्या, की GS4च्या स्ट्रॅटेजी बद्दल, इतर गोष्टींबद्दल, त्या सगळ्याच्या लिंक तुम्हाला याच्यामध्ये शेअर करण्यात येतील. त्या काय करा, लिंक्स पाहून म्हणजे नेमकं वर्कबुक काय किंवा काय ते GS4ची स्ट्रॅटेजी काय, केस स्टडीचा सॉल्व्हिंगचा अप्रोच काय, त्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही काय जे आधीचे लेक्चर्स आहेत त्याच्या लिंक्स आपण शेअर करू, त्या तुम्ही करू शकता. गुगल फॉर्म सुद्धा वगैरे आपण हे सगळं लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत, तिथं तुम्हाला ते चेक करायचं आहे. आणि काय होतं बऱ्याच वेळेला की तुम्ही आम्हाला युट्यूब वरती कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता करता, तर मी असं म्हणेल की डिस्क्रिप्शन मध्ये जा, फोन नंबरवरती जा, टेलिग्राम चॅनलवरती क्लिक करा. तिथे आम्ही टेलिग्राम आयडी पण देण्याचं वाटलं तर तुम्हाला प्रयत्न करू, जे नंबर्स आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तिथेच डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कारण युट्यूबच्या मॉडेलिटी म्हणजे सॉरी कॉन्टॅक्टच्या ह्याच्यामध्ये कधी कधी अडचण येऊ शकते. म्हणजे त्या सगळ्या धामधुमीमध्ये तुमच्या मेसेजकडे लक्ष नाही गेलं आणि मग ते राहून गेलं, असं नको व्हायला. ओके, त्यानुसार तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. ओके, तर मग भेटू 5 तारखेला आपल्या बॅच सोबत सकाळी 6:15 वाजता. ओके, आपण 5 तारखेला सुरू करतोय कंबाईनच्या दुसऱ्या दिवशी. येस, थँक्यू.